नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. छत्रपती शिवाजी महाराज ते आंबेडकर पुतळा येथे खंजिरे पेट्रोल पंप समोर इचलकरंजी महानगरपालिकेने पाण्याची गळती न काढताच डांबरीकरण करण्याचे चालू केले. इचलकरंजी महानगरपालिका गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांचा रस्ता आहे हे समजत नसल्याने येथील शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे हैराण झाल्याने अनेक पक्षाच्या वतीने व सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने अनेक आंदोलन केले. पण झोपलेली महानगरपालिका अजूनपर्यंत जागी झालेली नाही, कारण गेल्या अनेक महिन्यापासून इचलकरंजीतील दुचाकी गाडीवाले व सायकलवरून जाणारे शाळेचे विद्यार्थी तसेच अनेक नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा सामना करत आहे. सदरच्या या धुळीमुळे अनेक नागरिक आजारी पडून दवाखान्यामध्ये उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. तरी सदरची महानगरपालिका मीच या इचलकरंजीचा मालक आहे असं वागत आहेत. तरी इचलकरंजीतील नागरिक व जनता पाणीपट्टी, लाईट बिल, घरफाळा भरत आहे. पण इचलकरंजी महानगरपालिका शहरातील नागरिकांना कोणत्याही सोयीसुविधा देत नाहीत. वेळेवर पाणी, ना वेळेवर लाईट, ना कचरा उठाव, तुंबलेल्या गटारी इत्यादी कोणत्याही स्वच्छतेकडे ही महानगरपालिका लक्ष देत नाही. तरी या नगरपालिकेला जरा तरी शहरातील जनतेची कळवळ येते की नाही हेच कळत नाही. मुख्यमंत्री इचलकरंजी शहरात येणार असे आहे समजल्यानंतर लगेचच इचलकरंजीतील खड्ड्यांचे डागडूज करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम ही महानगरपालिका करत आहेत. काल खंजिरे पेट्रोल पंपासमोर पाण्याची पाईपलाईन फुटून व लिकेज होऊन मोठा खड्डा पडला. सदरच्या खड्ड्यांमध्ये पाण्याची लिकेज न काढताच सदरच्या या पाण्यामध्येच डांबरीकरण करण्याचे काम चालू होते. हे समजल्यानंतर लगेचच महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी जाऊन सदरच्या कॉन्ट्रॅक्टर व कर्मचाऱ्याशी चर्चा केली व पाण्याची लिकेज काढल्याशिवाय रस्ता करू नये असा जाब विचारल्यानंतर सदरचे कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांनी आम्हाला वरून आदेश आल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन रात्री 8 वाजता रस्त्याचे डांबरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज ते आंबेडकर पुतळ्यापाशी रस्त्याचं काम खड्डं पडलं होतं. तरी मुख्यमंत्री यायच्या नादात इचलकरंजीत पाण्याचं खड्डं करण्याचं काम हे इचलकरंजी महानगरपालिका चालू आहे. तरी या पाण्याचा रस्ता केला तर ते रस्ता मजबूत होणार काय ही देखील शंका इथं उपस्थित होत आहे. तरी या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं केलं तरच इचलकरंजी जनता व नागरिकांना समाधान वाटेल. नाहीतर गावात मंत्री येणार म्हणून जर रस्त्याची डागडूज करून जर या जनतेच्या तोंडावर हात फिरवण्याचं काम जर हे इचलकरंजी महानगरपालिकेने लोकप्रतिनिधी करत असेल तर त्याचा आम्ही मनसेच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो. आणि जर रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्यास आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देत आहोत.